तर नमस्कार, तुम्हाला माहिती आहे की मी गावाला आले पौष पौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी. तर ते म्हणजे काळूबाईची यात्रा. तर ती यात्रा काय असते ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. पण त्याच्या आधी भक्तीच्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आम्ही यात्रेसाठी आलो आहे आणि तिथे पौष पौर्णिमेच्या कार्यक्रमाचं जेवण होतं, ते मी जेवले. जेवण खूप भारी होतं आणि ह्या कन्व्हर्सेशनमध्ये आमचं चाललं आहे की तू किती पुऱ्या खाल्ल्या, मी किती खाल्ल्या, कारण पुऱ्या गरम गरम होत्या त्याच्यामुळे आम्ही जास्त खाल्लेलं. आणि त्यानंतर हे कन्व्हर्सेशन ऐका. काय नाही एकदा आपण काढलं ते फोटो कुत्र्यासून घ्यायच्यात आम्ही कळवायला काय बघते हो, सारखं कुत्रा येत होतं ती. लय मोठा ये वाघ असं ऐसा कुत्रा था वो कुछ तो. तर नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आमच्याकडे काळूबाईचा छबिना आहे आणि हे घर डोंगराच्या बरोबर मधोमध आहे. तर तुम्हाला मी ह्याच्या वाईब्स दाखवते, काय भारी आहेत. दिसणार नाही कारण तिकडे मंडप आहे, पण तुम्ही आजूबाजूचं वातावरण एकदा चेक करा. ही क्लिप तुम्ही पाहिलीच असेल. या क्लिपमध्ये मी आजूबाजूचं तुम्हाला वातावरण दाखवले, कशी गाणी वगैरे वाजत होती आणि त्यानंतर देवीचा कार्यक्रम म्हणजेच आरती सुरू झाली आणि बाहेर मग देवीला आणण्याचा कार्यक्रम स्टार्ट झाला. आणि मग आम्ही तिथून गेलो मेन ठिकाणी जिथे मंडप टाकलेला. तिथे देवीची ही छोटीशी क्लिप मी काढली आहे की ते रिव्हील झालं की देवीचा लुक वगैरे कसा आहे. देवी बघताच खूप भारी वाटलं आणि देवीच्या साडीपासून सगळ्या गोष्टी परफेक्ट होत्या. आणि त्यानंतर हा पूर्ण कार्यक्रम स्टार्ट झाला. तर भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये आणि मला सबस्क्राईब करा कारण मी भारी भारी व्लॉग टाकेल आणि पुढे मी देवीचे फोटो टाकले आहेत. तर बाय. डोई धरीला धरीला पाळी लावीला लावीला